दाळामध्ये दादा आई म्हशी वळायची येताना लाकडाच्या गोळ्या घेऊन यायची. गळायला लागलं तर बिचारी चुली पुढे भांडी घालून बसायची, उपाशी झोपायची. त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का? एक वाक्य सांगून ठेवतो, जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा आपल्याला दुश्मन नसतो, जेव्हा आपण श्रीमंत होतो तेव्हा दुश्मन तयार होतो. जोपर्यंत तुकोबारायाकडे सावकारी होती तोपर्यंत कोणी तयार झालं नाही. संसाराची राख रांगोळी झाली आणि पांडुरंग प्रसन्न झाला, तिथून पुढे खरे दुश्मन तयार झाले. तुमच्या अंगाला कपडे चांगले नाही तर तुम्हाला लोक दुश्मन नाही. तुमच्या हातात घड्याळ नाही, तुमच्या हातात 7,000-8,000चा मोबाईल नाही, तुमच्या खिशात पैसे नाही, तुम्हाला जमीन जमला नाही, तोपर्यंत तुमची काळजी कोणी करायला मोकळं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे संपत्ती येईल त्या दिवशी तुमचे दुश्मन तयार झाले. आज आमची आई 3 रंगाचं लुगडं निसटी उपाशी राहिली, तेव्हा तुमची पोरगी कुठे गेली? कुठे गेली तुमची पोरगी? जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू, तुला सांगून ठेवतो, तू कशावर येले पुढच्या भंडाऱ्याला राहू शकत नाही. हा तुम्हाला विनोद वाटला? हा तुम्हाला विनोद वाटला? कोण कोणाचं प्रारब्ध असेल? अरे स्वतःच्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती घालायला ताशा होत्या, पण स्वतःची पोरगी वनवासाला निघली तर जनक शब्द बोलला नाही. अरे आताच्या जनक असतात रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं. मला भावलाटा घटस्फोट घे पोरीला दुसरा राम, तू काय पागल आहे का? पण जनक राजा एकच शब्द का बोलला नाही? ऐका, माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटविनं लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. जाऊ द्या, माझी मुलगी वनवासाला गेली तर यदा कदाचित माझ्या मुलीनं वनवास काढला आणि ती जर अमर झाली, मग आणि अमर झालीच काय तुमच्या पोरीनं नवऱ्याच्या घरी काय तुमच्या पोरीनं नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने फरक पडला? त्याला कौलाच्या घरी म्हणून पोरगी द्यायची नाही, त्याला नोकरी नाही म्हणून घर पोरगी द्यायची नाही. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन पोरगी, हुशार पोराच्या पोर प्रेमच करीन, एकदम भंगरी पोराच्या नादी लागत ती पोरगी. त्याच्या बगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि तूच माझी जान आहे. कान फडफड. फक्त त्याला मोटरसायकल आहे, खिशात पैसे. तुम्ही ज्ञानाला किंमत देत जा, संपत्तीला किंमत नका देऊ. आणि मग फापलायचे पैसे संपले म्हणजे मग त्या पुरीनं येडेवाणी वागायचं. तो मला धोका बसला, मला धोका बसला, मला धोका बसला. तुला कळत नव्हतं का अगोदर? आणि मग त्या पुरीने पेपरला बातम्या द्यायच्या, चॅनलला बातम्या द्यायच्या, माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवले मला. ही वाक्य कोणाचं आहे? पुरीचं वाक्य. तुला कळत नव्हतं का? टोनगी तू बारीक आहे का 15 वर्षाची? तुला समजत नाही का? याडफटा. त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर थोबाड बांधून हिरायला गोड लागलं, त्यानं पैसे दिले तर गोड लागले ना. आता भुकती परत म्हणते मला त्यानं आम्ही दाखवलं. लाज नाही वाटली का काय? थोबाड फोडून टाकली पाहिजे पुरींचे. याडपट नाही तर. आणि याला सगळ्याला खतपाणी तिच्या आईचंही माहित नाही का? तिच्या आईला आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये 1000 रुपये बॅलन्स आला आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 5000चा मोबाईल आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500च्या नोटा आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये ब्युटी पार्लरचा सामान आहे. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, 5ला कॉलेज सुटत आहे, पोरगी 8ला घरी येते. तिची आई कुठं कुंभमेळ्याला गेली का? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय जपाला बसली होती का? सांगा, विनोद आहे का? आपली पोरगी कॉलेजला जाते, तिचा 8 दिवस झाले, 5 पंच नाही. जरा निवांत बसा, आपल्या मुलीचे मोबाईल उचका. आता घरी गेल्यावर इथं जेवण करून जा, आणि घरी गेल्यावर एक 10 मिनिटं फॅन लावून बसा फ्रीजवर, सोफा सेटवर. आणि मी काय बोलतो ऐकल्यावर मुंग्या येतील. जरा जरा पोरीला जवळ घ्या, जरा मुलीच्या वर्गातल्या वह्या उचका, जरा वह्या उचका. शेवटच्या पानावर काय पॉवरफुल गृहपाठ वाचा. ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा का काय. वाच. जर आपल्या मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा, काय पॉवरफुल मेसेज आहे. मुलीचा मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. कुठे आहे आपण कुठे आहे? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, बिगर दप्तराची शाळा भरती, त्याला चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधले रिंगटोन बघा, मेसेज वाचा, सिम चेक करा, त्याच्यात 1000 आले कुठून? 100ला 500. ही स्कीम कोणती आहे? ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे? जरा बघा. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आता हसाल रे, आता हसाल तुम्ही. मला तुम्हाला जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या, पण एक दिवस तुम्हाला ह्याच वाक्याची आठवण येईल. आता नाही, आता तुम्हाला वाईट वाटेल. महाराज डायरेक्ट बोलतो, आता तुम्ही मला घोडा लावा, मागं पुढे तोंडावर लावा, पण हे सत्तेचे काय मत आहे तुमचं? एक तळतळीनं वाक्य सांगतो. महिला मंडळ, मुलगी मला आहे, 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या का बा? इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापाचं जातं. आम्ही कुणावरही प्रेम करू, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापात
माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. बापाचं हृदय मुलीसाठी काय असतं हे कादंबरी करून आणि पुस्तक काढून नाही करणार. त्याला बापाचं हृदय लागतं. तुमचं काय जा पळून पोरीनं तुम्ही आज जा कीर्तन संपल्यावर मेसेज टाकान जा. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार. कारण किती मी बोललो तरी तुम्हाला त्याची लाज जा. पण तळतळीने एक वाक्य सांगतो पुरुष मंडळी, जा पुरीनो जा तुम्ही आज जा मेसेज टाका कीर्तन संपल्यावर जा. फक्त हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, यांच्या मुलासारखा आहे मी. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यांचा. आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं कोणतं पाप केलं होतं का तुम्ही त्या बापाला समाजामध्ये खाली पाडायला एवढं उत्तर द्यांचा. पाप सांगा त्याचं पाप. त्यानं आयुष्यभर हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. मुलीची प्रयोग वही आणायची तर त्यानं बाजार कमी आणला हे त्याचं पाप आहे का. तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनो जन्म. अरे तुमचा जन्म नव्हता झाला तर तुमचा बाप 12 म्हशीवळीत होता आणि भाताची लागवड करून पोट भरायचा. तर तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला गाळ आणि दोघांनी घर बांधलं. पोरीनो तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसत होता माहितीये तुम्हाला. त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, आई बापानं दिलेल्या आशीर्वादाचा आनंद झाला. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या असे इतक्याच होत्या पोरीनो. तुम्ही इतक्याच होत्या पोरीनो. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची माहितीये तुम्हाला. कशी घालायची माहितीये पोरीनो. तुमची आई तुम्हाला पालथं सोपवायची, डोकं खाली करायची, पाठ वर करायची आणि तुमची आई बादलीनं पाणी तुमच्या अंगावर ओतायची. हा पहाडासारखा बाप तुमच्या बायकोच्या हातातला आईच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. तुमची आई तुम्हाला चोळून मस्त आंघोळ घालायची, फडक्यात गुंडाळायची आणि झोपायला द्यायची झोळीत. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढत होता आणि तुमची आई भाकरी करीत होती. पण भाकरी करताना गप्पा मारायच्या नाही का. झोळीतली पोरगी उठेल आणि तिची झोप मोडेल. दोघांनी गप्प बसून जेवायचं. तुम्ही बोलायला लागलेला पोरीनं तर तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागलेला पोरीनं तर तुमचा बाप वाकून चालायचा. आणि पोरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा पाण्यासारखा बाप महाराज गुडघे खाली टेकवायचा, गुडघे आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा, घोडा आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले की तो वर हसायचा. 10वीचं टाइम टेबल लागलं ना पोरीनं तुमचं. 3 तारखेला पेपर आहे मार्चला. तर पोरीनं तुमचा बाप रोज तुम्हाला उठून पेपरला घेऊन जायचा आणि शाळा सुटेपर्यंत शाळेपुढे बसून राहायचा आणि पेपर सुटला का घरी घेऊन यायचा. तुमचं लग्न जमलं ना पोरीनं तर तुमचा बाप उशीमध्ये मुंडकं गुंतून अख्ख्या रात रडत होता. पोरीनं त्याला पैसे गेल्याचं कर्ज नव्हतं, त्याला पैसे गेल्याचं दुःख नव्हतं. मी 20 वर्ष सांभाळलेली माझी मुलगी एका तासात जाईल म्हणून त्याला दुःख वाटत होतं. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर तुम्हाला झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज एक वाक्य घरी गेल्यावर सांगतो. फक्त आता घरी गेल्यावर तुमच्या बापाला सांगून टाका की माझं ह्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुम्ही सांगून टाका, स्पष्ट सांगून टाका मी त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो साई भंडारीच्या कीर्तनात त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. त्याचा शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना खुशाल वाढू द्या, फक्त तो गल्लीनं चालला ना असा मस्त वर मान काढून चालला पाहिजे. त्याच्या घरात गरिबी असल्याचा फरक नाही. आणि एवढं काम करा. आता सांगून टाका घरी गेल्या गेल्या आजच बापाला जवळ घ्या. पप्पा आम्ही 9वी पासून कॉन्टॅक्टमध्ये, हे मोबाईल सगळं त्याच आहे. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर वो नहा मिला तो मेरे रेलवे के नीचे सो जाऊंगी. इश्क ही मेरी जिंदगी आहे. सांगून टाका. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो बधीर. एकनाथ महाराज जन्माला आले इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ द्या रातभर येळभर. आणि स्वप्न पडलं उद्या देवगिरीच्या रस्त्याने या. जनार्दन स्वामी स्वप्नात आले. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला. पण परिणाम काय झाला नीट ऐका महाराज. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा, झालो सन्मुख तो कैसा, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. भाग्याचा उदय भाग्य झालं. भाग्य उदयाला आलं. जनार्दन स्वामी भेटले. जनार्दन स्वामींनी मंत्र दिला. पण तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारुनी. तो काही काळ गेला आणि एक दिवस जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोलवलं. एकनाथ महाराज गेले तर जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी
आणि दत्त महाराज गप्पा मारित होते. आणि गप्पा मारत असताना एकनाथ महाराज झाडाच्या आड लपून राहिले. तर जनार्दन स्वामींनी दत्त महाराजांनी जनार्दन स्वामीला फुलवलं. जनार्दन स्वामींनी कुत्रीचं काढलं दूध खापरामध्ये घेतलं आणि ज्वारीची भाकर त्याच्यात चुरली आणि दत्त महाराजांनी जनार्दन स्वामींनी कुत्रीची भाकर खाली. एकनाथ महाराज म्हणले आपला गुरु करायला चुकीचा नंबर लागला. आपला गुरु तर काही खातो. इथं काम अनुभव सांगायची पाळी आली का माहिती का? नाम घेतलं होतं पण हृदयात फिट नव्हतं. नाम घ्यावं पण पुढं असावं फिट हृदयात. मग जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना खुणवलं. एकनाथ महाराज गेले ते खापर धुवायला काढलं आणि ते खापर पाण्यात बुडवलं आणि त्याच्यावर तरंग आले त्या ज्वारीच्या कणाचे. एकनाथ महाराजांना थोडी अंतर्बुद्धी जागी झाली आणि एकनाथ महाराज म्हणले ज्या अर्थी याच्यात जनार्दन स्वामी दत्त महाराज जेवलेत त्या अर्थी याच्यात काहीतरी आहे. हो, ते जनार्दन स्वामींनी ते एकनाथ महाराजांनी ते सगळं पाणी प्याले. महाराज अगोदरच मंत्र होता त्याच्यात तो गुरुप्रसाद झाला आणि एकनाथ महाराजांची अंतरंगातली भावनाच बदलली. आणि बदलल्यानंतर एकनाथ महाराज उड्या हाणायला लागले आणि मुखातून त्यांच्या अभंग बाहेर पडला. जनार्दन स्वामी मला भेटले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळं जगत ब्रह्मरूप झालं. मग तुमच्या साई भंडाऱ्याला दान धर्मामध्ये मंडळ एकाग्रतेनं काम करायला लागलं. याचा अर्थ साईबाबाची कृपा झाली. आता आमच्या टोळीत या. 3 गोष्टी महिला मंडळ जपून वापरा. महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू दे उलथू दे तिकडं. महाराज कीर्तन संपलो का महाराज तुमचा मुलगा आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. याचा वापर जरा मापात करा आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं त्याला काय बोलायचं बोला. तो नाही म्हणला का भांडे घासायला? तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला? मग तुम्ही सासऱ्याला बोलायचं नाही. शहाणी माणसं मरण पत्कर शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाहीत. आणि 3 गोष्टी तुम्ही जपून वापरा. तुम्ही म्हणाल बरं झालं त्यांनाच बोलली. एक अंगातली ताकद जपून वापरा. आता मारामाऱ्या करायचे, टपऱ्या पेटवायचे, दंगली करायचे, मोटरसायकलवर चालताना कुत्र्याला लाथ हाणायचं आणि पोरीला पाहिलं बोकड्यावर आवाज काढायचा. हे दिवस आता राहिले नाही. आता कायदा अतिशय कडक झाला आहे. आता महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करत आहे. 15 वर्षापासून 70% जनता पोलिसांनी आकळवली. जरा बेवडे नीट ऐका. आता शिक 11वीला गेला टोणग्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट येते. अंडरपॅन्टला वा झाल्या जरा बजेटमध्ये राह. आणि पाया पडून सांगतो आता मारामाऱ्यांचे दिवस राहिले नाही. जेव्हा जेव्हा भांडणाचा प्रसंग येईल तेव्हा माघार घेऊन टाका. त्याच्यात जय आहे. आता एक खून करायचे बॉक्स करायचे दिवस राहिले नाही. काय मत आहे तुमचं? 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता. बॉक्सायला 10च मिनिटं लागतील पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेले होते 10 लाख काय 10 वेळा वापरतो का? विनोद नाही. आज भांडणं कमी करा आणि तरुण पोरं अंगातली ताकद कमी वापरा. आता दंगली करायचे, मोर्चे काढायचे, आंदोलनं करायचे दिवस राहिले नाही. 100% जनता CC कॅमेऱ्यात येईल. जर कधी दंगलीत असा ट्रिपमध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी गुतन पठ्ठ्यात यार. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. काय मत आहे तुमचं? 3 महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाहीये. जरा बावळेपणा करू नका. काय मत आहे तुमचं? आणि तरुण पोरांना पाया पडून सांगतो आज एकच वाक्य ऐका माझं. ऐकाल? तुम्ही तर बोलायचेच बांधाले. शिक्षण तुम्ही कमी शिकले तरी चालतील आता पण तरुण पोरांनी उपजीविकेसाठी व्यवसायाकडे वळा. आता काळ वाईट आलाय. आता पोरांनो 12 वाजता तुमचं कॉलेज सुटलं ना 1 वाजता तुम्ही घरी या, जेवण करा, 1 तासभर आराम करा, गावातल्या एखाद्या शेठच्या पाया पडा, त्याच्या दुकानात कपड्याला घड्या घाला, किराणा दुकानात पुड्या बांधा. पण इथून पुढे तुम्ही कामात राहा. कामात राहिलेल्या माणसाला 3 फायदे होतील. 1 तब्येत चांगली राहील, 2 मित्र कमी होतील, 3 व्यसनं कमी होतील आणि 4 जीवनात समाधान येईल. 7 साडेसात पर्यंत त्याच्या दुकानात कपडे बांधा, कपड्याला घड्या घाला, घरी आल्याबरोबर तुम्ही जेवणार झोपणार. कामात राहा. एवढं केरळवरून आलंय. एवढंच आहे. केरळवरून आलंय. केरळवरून त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय हायवेला. आम्ही गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली आणि त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. रिकाम्या बाटल्या इकणारांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. भाऊ एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. पुढे सांगू का? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. माझाटेलपणानं लक्ष्मी टिकत नाही. सोमवार पाहायचं नाही, एकादश पाहायची नाही, कसंही वागायचं.
ते पुढं चालतं का महाराज? हो अंगातली ताकद जपून वापरा. मराल बायका मिळालं, बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना, तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरीनो, अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग दादा? विनोद आहे, विनोद आहे. हा इंद्रिकांचे वाक्य भाऊ. काल खरे, आज खरे, उद्या खरे. टपरी प्या टाका ना, काय फरक पडला? गारगारी का, कुल्फी का, पाव का, पण मिळेल तो व्यवसाय करा. बस पेपर टाका ना. सकाळी 11ला कॉलेज आहे ना तुला, 6 वाजल्यापासून पेपर टाक ना. 100 पेपर जर विकले ना, तो पेपर मागे 1 रुपया मिळेल तुला. 100 रुपये मिळाले ना. सायकलवर व्यायाम झाला, कामातही राहिला, 100 मिळाले. 10:30ला मोकळा पेपर विकून 10 वाजताच मोकळं होते पेपरवालं. लईत लई 2-3 तासाचं काम आहे. फक्त सकाळी लवकर उठा ना. कोणती सेवा इनामदारीने द्या. कितीतरी महिला अशा आहेत, महिला मंडळ 5-6 किलो मठ घेते ती बाई, काही महिला, आणि त्या बिचाऱ्या मठांना मोड आणते आणि सकाळी कॉलनीमध्ये फक्त घरकाम आलते. मटकी घ्या, रोज सोडवते. 5-25 रुपये मिळतात की नाही? इथून पुढं तुमच्या खिशात पैसा असेल तरच तुम्हाला जग मानेल. पुरीनं मस्तपैकी कराटे विराटे शिकायचे, चांगले तब्येत पाहिजे पोरीला. दरिद्रवाणी काय जगायचं? चांगलं भारी भारी खायचं घरात, त्याला काय घाबरायचं का? चांगली तब्येत कमायची, कराटे विराटे 2-3 डाव, फायटिंग बिटिंग, बॉक्सिंग बिक्सिंग. 7:30 वाजता पूर्वी रेल्वेतून उतरली तर डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे आणायला जायची, काय करत आहे? येईल ते. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट. अरे हे शहरामधल्या मुंबई पुण्यातल्या पुरीनं 12वीचा पेपर संपला का कंपनी गाठवतात, कंपनी मॅनेजरच्या पाया पडतात. काही शहरातल्या पुरी हुशार असतात. हो 12:30ला 12वीचा पेपर संपला लगेच कंपनीला पार्टनरशिपमध्ये थोडं तरी काम द्या, मला फक्त रेल्वेने येण्यापुरते भाडं बिडं द्या, मला लई पैसे नाही दिले तरी चालतील. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे 3 महिने कंपनीला ॲप्रिशिएट करणार, सर्टिफिकेट मिळणार, नोकरीचा अनुभव येणार, कामामध्ये एकाग्रता राहणार, अभ्यास वाढत राहणार, सर्टिफिकेटचा फायदा होणार. म्हणजे तरुण पोरं चांगले व्यायाम करायचा मस्तपैकी चांगले. तुम्हाला झालंय काय? सतत आपलं ते खोकडं हातात घ्यायचं बस थोबाड वाचून कुठं इकडे मी लगेला गेला, मोबाईल आला, त्यांच्याही सुद्धा खोली नाही, सगळ्या बुटात पाणी गेलं खाली. काय बावळाट नाही ते आपलं खोकडं बसायचं का? काय त्या मोबाईलमधून चाललंय? मोबाईल वापरणारे अवलादी झोपती सुद्धा नाही राच्या. यांना जर मोबाईल नसला ना झोपता नाही, गोदडीच्या दोऱ्या उपशी द्या. चांगले केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे. 3 इंच छाती कमी पडली ना पोलीस भरतीला पडू दे, नाराज होऊ नको, मस्तपैकी घरी ये, व्यायाम कर, व्यायाम बंद करू नको. एक दिवस तू पोलीस होशील. अभ्यास करीत राहा, यश तुमच्या मागे येणार. फक्त प्रयत्नाची आहे काही करू नका. अपयश ना आई एकदा आल्याने काय फरक पडला? एकदा तू कुस्तीत हारू दे ना, परत कस लाव. 2-3 वेळा पडू दे, मरू दे. 4 वेळा MPSC नापास झाला ना, मी म्हणतो 5 वेळा होते. काय फरक पडला? नाराज होऊ नको, अभ्यास बंद करू नको. एक दिवस नापास झाला ना, एकदा लाल दिवा आहे तुला. येड्या तहसीलदार होशील, 2.5 लाख पेमेंट आहे, दरवाजा उघडा आहे माणूशी, या बाहेर बसा काय. मग काय अभ्यास करायला रोग झाला का? नुसतं आपलं तिने मला शब्द दिलता नाही, तिने काय तुला एकट्याला दिलता का? 3 मेले बावळाटा रेल्वे खाली, तू 4था नंबर आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं नाही तर शेंबड्या पुरीसाठी मरतो काय दरिद्री? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? अंगातली ताकद जपून वापरा. मराल 2, खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. लग्न इतका खर्च हळदीला आहे. आणि तुमचं पाहून आमच्या मंडळींना रोग झाला आहे. नाही तर आमच्याकडे हळद अशी होती, महाराज 6 वाजता नवरदेव आला का आंघोळ घालून हळद लावायची कार्यक्रम समजा. आता आमच्या हळदी 1:30 वाजेपर्यंत झाला. त्यात 500 लोकांचं जेवण आहे. आता आमच्याकडे तो रोग आला आहे. कशी लागण झाली ते रोगाची कोणाला माहिती? DJ 1:30 वाजेपर्यंत आमच्याकडे बी. आणि बाया नाचायला बरं, चांगल्या घराण्यातल्या पुरी DJ पुढं नाचायचं, चुम्मा दे गाण्याला. अरे काय तरा चालली. लग्न इतका खर्च आहे आणि तो नवरदेव भंगरी म्हशी वळीतोय, हलकट क्वालिटीचं. कशातही पैसे घालू नका. कशातही पैसे घालायचे बावलाटासारखे. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय
ए पैसा जपून वापरा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. ए जाऊ दे. ए मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. महिला मंडळ, मुलींच्या बापांना सध्या गरज नाही आहे. काय गरज आहे? आता मागणी कोणाला आहे? मुलीला. आता मुलीच्या बापाला खर्चाची गरज आहे का? त्यांना आता निवांत राहिलं पाहिजे. पाहू पोराचा बाप म्हणला ना, मी असा आहे, सगळा खर्च तू कर. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. सकाळी 9 हळद लावली पाहिजे, 10 साडेदहाला साखरपुडा केला पाहिजे, 12 साडेबारा लग्न केलं पाहिजे, संध्याकाळी दुपारी एक जेवण घातलं पाहिजे ज्याच्या त्याच्या घरी. हे 2 आणि 3 दिवस हे तमाशे करायला लोकांना वेळ नाही. आता हा तमाशाचे नाही तर काय. कालवणाला तेल नाही, खर्च काय. माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च 20 रुपये महाराज. मी फक्त 2 हार घेतले होते. लग्नाच्या दिवशी 2 कीर्तनं केली ती. हो 3 वाजता लग्न झालं माझं, तरी मी 6 वाजता फेटा बांधला होता. 6 ते 8, 9 ते 11 2 कीर्तनं केलतीच. मी अगोदर वागत असतो मग सांगत असतो मुलगी गरिबाची करायची, संसार चांगलाच होणार. हे काही सतही पैसे घालायचे. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलं, गुलाबजांबूच लांबकडे केले. आता असं नाही राहिलं पोला ना गुलाबजांबू. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक राजा राणी, राजा एवढा आणि राणी एवढी. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय ते. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागं 2-4 ते सांड खांब्यासाठी लटकेल. त्या नवरीच्या मागं 7-8 पोरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाते ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे असा. तो फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायचं. मिक्सिंग म्हणजे वेळा सेप देणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फट्टी चमकी भरणे. आणि हेअर सेटिंगमध्ये असं असतं पूर्ण केस मोकळे करायचे आणि मग त्याला शेप द्यायचा. शेप 3 प्रकारचा असतो तो हेअर सेटिंगमध्ये. इथं मध्ये एक फोका करायचा असा मोठा, एक भाग इकडं करायचा, एक भाग इकडं करायचा. याला म्हणायचं पॉप. आणि हा भाग असा मुडपायचा आणि एक बाजू मोकळी करायची. याला म्हणायचं देव याडी. आणि 3रा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. चला हवा येऊ द्या. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती. आणि मग त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाके तरी बाटलीची बुचं टाका बेवडं येते. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला. इथं होतो आपण. शब्द आलाय अवघे चित्रे डोके आनंदाची. आता आता हा शब्द लय महत्वाचा आहे याच्या अभंगात. आता या शब्दाचा अर्थ आहे अभी और इसी वक्त की ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब. आत्ता गुरुने मला मंत्र दिला, माझं चमड्यावरचं प्रेम कमी झालं, नामावरची प्रीती वाढली आणि मला अख्खं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रलोके आनंदाची. आता पण शब्द आलाय चरणी जगन्नाथा. चित्त. चित्त हा शब्द कसा आलाय ऐका. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. माझं चित्त निर्मळ झालं आणि मला दिसलं काय. माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ.
हात ठेवलाय, शरीर ब्रह्मरूप झालंय. अवघे दिसे जन ब्रह्मरूप. बस मला जगत ब्रह्मरूप दिसलं, पण आता इथं घोटाळा आलाय. माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ याला पुरावा असा आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता. बस हे जगत ब्रह्मरूप असलं. साई सेवा मंडळाच्या सगळ्या सभासदांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.